नमस्कार, मी श्रद्धा झेझी रेसिपी स्टेपमध्ये तुमचं स्वागत करत आहे. रोज तीच भाजी खाऊन मुलांना आपल्याला देखील कंटाळा येतो किंवा मग भाजीसाठी काही ऑप्शन नसेल आपल्याला सुचत, तर हा झटपट होणारा पदार्थ आहे तो मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर या पदार्थाचं नाव आहे पापडाची चटणी. तर कुरकुरीत आणि चमचमीत अशी पापडाची चटणी कशी बनवायची हे आपण पाहूया. मी घरी केलेले 2 उडदाचे पापड घेतलेले आहेत. मंद आचेवर गॅसवर पापड भाजून घेते. पहा, मी दोन्ही पण पापड भाजून घेतलेले आहेत. हे थोडेसे आपण गार होऊ देऊया. आपले पापड गार झालेले आहेत. हे भाजलेले पापड गार झालेले आहेत. तर आता चटणी कशी करायची हे पाहूया. हा पापड आपण आता एका मोठ्या प्लेटमध्ये घेऊ आणि त्याचा आपण चुरा करूया. एकदम बारीक असं पापडाचा चुरा करून घ्यायचा आहे आपण. आम्ही लहानपणी ही चटणी खूप आवडीने खायचो. खूप छान अशी पोळीसोबत कुरकुरीत अशी चवदार लागते ही चटणी. हे बघा, पूर्ण आपल्या पापडाचा चुरा झालेला आहे. या पद्धतीने बारीक चुरा करून घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्या आवडीनुसार आपण तिखट मीठ टाकायचंय. मी तर थोडंच तिखट टाकते कारण मी ही चटणी माझ्या मुलांसाठी आता बनवतेय. त्याच्या पापडामध्ये आधीच मीठ असतं, त्यामुळे त्यानुसार आपल्याला थोडंसं मीठ या चटणीमध्ये टाकायचंय. आणि हे आपण आता एकत्र करून घेऊ. एकत्र करून झालंय हे. यामध्ये आपण आता वरून कोथिंबीर टाकू आणि पुन्हा एकत्र करून घेऊ. हे पहा, अवघ्या 5 ते 6 मिनिटांमध्ये आपली ही पापडाची चटणी तयार झालेली आहे. खूप छान चवदार अशी ही चटणी लागते. ही चटणी आपण पोळीसोबत खाऊ शकतो किंवा नुसती खाल्ली तरीही खूप छान लागेल. तुम्हाला जर ही चटणी नुसती खायची असेल तर तुम्ही यामध्ये कांदा, टोमॅटो, लिंबू पिळू शकता किंवा मग चाट मसाला देखील टाकू शकता. भेळीसारखी नुसती देखील ही चटणी खूप छान लागते. तोंडाला छान चव येते. हा अवघ्या 5 ते 6 मिनिटात होणारा पदार्थ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.